तर या धरणात पाण्याचा साठा खूप कमी झाला, म्हणजे जवळजवळ पाणीच नाही आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, तर यांची आज आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्यांची मागणी काय आहे तर या ठिकाणी आपण बघूया. दादा, काय सांगायचे तुम्हाला, काय वाटते तुम्हाला? नमस्कार. आज या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे या ठिकाणी पुष्पावती आणि मांडवी नदी तीरावरती 1956 सालचं हे ब्रिटिशकालीन धरण स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कालखंडातलं हे जुनं बांधकाम असलेलं धरण आहे. खरं तर जुन्नर तालुक्यातलं हे सर्वात पहिलं धरण आहे आणि सर्वात मोठं धरण आहे. आणि जुन्नर तालुक्यामधील हे जुनं धरण असताना जुन्या काळामध्ये या ठिकाणी भरपूर शाळेच्या सहली, जुनी मंडळी अगदी 2-3 पिढ्यांची जी मंडळी आहेत ती सहली घेऊन या ठिकाणी धरण बघायला येत असतात. परंतु आज या धरणाची अशी अवस्था आहे की याच्यामध्ये खूप असा गाळ येऊन साठलेला आहे. ही पुष्पावती नदी हरिश्चंद्रा उगम पावली त्या ठिकाणावर आतापर्यंत आलेली माती, लाकडाचे ओंडके, मेलेले जनावरं किंवा यापूर्वीचे जे पूर यायचे त्या पुरामध्ये हे धरण पूर्णपणे गाडलेले आहे. आम्ही खूप वेळा लोकप्रतिनिधींकडे याची मागणी केलेली आहे आणि खरं तर हे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज या 2 नदींच्या पवित्र संगमावरती स्नानासाठी येत असत आणि सापडिले वाटे जाता गंगा स्नाना ही जी तुकाराम महाराजांचं अभंग आहे. खरं तर याच ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या संगमावरती ते स्नानाला येत असत. आणि आज या धरणामध्ये खूप असा गाळ साठलेला आहे. धरणाच्या खाली सुद्धा आता आपण उभे आहोत. येथे सुद्धा खूप पाणी पाहिजे होतं, परंतु पाणी नाही. अगदी आमची महाशिवरात्रीला यात्रा असते त्यावेळेस सुद्धा या धरणामध्ये पाणी नव्हतं. खरं तर एखादं आवर्तन नदीमार्फत यायला लागत होतं, परंतु अजून आलेलं नाही. आता जर विचार केला तर नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी, पांगरी अगदी आलम्यापर्यंत या ठिकाणावरून लिफ्ट गेलेली आहेत आणि डिंगूरच्या नांदेपर्यंत लिफ्ट गेलेली आहेत या धरणामधून. परंतु आज धरणामध्ये पाणी कमी झालेले आहे आणि अगदी कांदे जे पाणी पाहिजे किंवा इतर जी भाजीपाला पिके ते अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जनावरांना सुद्धा खरं तर कधी कधी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळं या धरणामध्ये पाणी सोडण्याची आमची ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच फार पूर्वीपासून आमची या धरणामधील गाळ काढण्याची मागणी आहे. आता जे आमदार आहेत सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्याकडे सुद्धा मी कागदपत्र देऊन आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी सर्वांनी कागदपत्र सुपूर्द केलेली आहेत की धरणातील गाळ एकदा काढला जावा. 1 वर्ष या परिसरामध्ये बागायत नाही झालं तरी चालेल, परंतु धरणातील पूर्ण गाळ जर काढला तर पाऊण TMC या धरणाची क्षमता आहे. त्याच्यामध्ये जर गाळ काढला तर भविष्यात शेतकऱ्यांची किंवा जनावरांच्या पाणी पिण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागणार आहे, अशी आमची सर्वांची मागणी आहे. यापूर्वी सन्माननीय आमदार अतुल शेठ बेनके असतील, माजी जिल्हा परिषद अंकुश शेठ आमले असतील, या सर्व मंडळींनी प्रयत्न केलेले आहे. त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे. परंतु 2018 साली हे नेतवड धरण बेद दाखवलं गेलं. तालुक्यातले 5 धरणांचा प्रमुख जी 5 धरण आहे त्यांचाच उल्लेख या ठिकाणी आहे. हे धरण जीवित व्हावं, याची चांगली बांधणी व्हावी आणि याच्यातला गाळ काढण्यात यावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. कारण भविष्यात इथून पुढे जे 4-5 गाव आहे, नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी, आलम, पांगरी वगैरे हा जो भाग आहे, ज्यांनी या ठिकाणी लिफ्ट नेलेली ते सर्व शेतकरी म्हणजे सुजलाम सुफलाम शेती होईल. आताही पाणी आहे, पण प्रत्येक दरवर्षी पाणी मागण्यासाठी कोणाकडे तरी जावं लागतं, पाणी टंचाईला सामोरं जावं लागते. तर ही जी समस्या आहे ही कायमची दूर करण्यासाठी या धरणाचा गाळ काढावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी या निवेदनाद्वारे, या बातमीद्वारे मी करत आहे. साधारण आता आपण या ठिकाणी पाहत आहोत की पाणी खूपच कमी झालेलं आहे. तर इथल्या जे नेतवड, माळवडी गावचे सरपंच, उपसरपंच आणि स्थानिक जे मंडळी आहेत तर यांची ही मागणी आहे की या धरणातला लवकरात लवकर गाळ काढला जावा. यापूर्वी आपली जी ग्रामपंचायत आहे नेतवड, माळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं या गोष्टी आम्ही भरपूर वेळा पाठपुरावा केलेला आहे, परंतु शासन दरबारी अजून काही यश आलं नाही. आमदार अतुल शेठ बेनके असतील यांच्याकडे सुद्धा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता 34 सुप्रीमा झाल्यावरती या धरणातला गाळ काढला जाईल, परंतु आता सद्यस्थितीला ते आमदार नाही. त्यानंतर आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे सुद्धा मी या ठिकाणावर आपल्या ग्रामपंचायतीवर आम्ही कागदपत्र नेऊन दिलेली आहेत. तर त्यांचंही म्हणणं आहे एकदा पाण्याची कमी झाल्यावरती आपण या धरणाच्या गाळाबाबतीत विचार करू, परंतु अजून काही याचं निराकरण झालेलं नाही. तर माझी या सर्व प्रतिनिधींना आपल्या तालुक्याच्या मागणी आहे आमच्या सर्वांची, एकदा नेतवड धरणाचा प्रामुख्याने हे ब्रिटिशकालीन जुनं धरण आहे, हे उदयास आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी बांधकाम केलेलं आहे ते खूप चांगलं बांधकाम आहे. तुम्ही ते पाहू शकता, एकही दगड याचा निघालेला नाही. पूर्वीच्या चुनामध्ये म्हणा किंवा सिमेंटमध्ये बांधकाम केलेलं आहे, परंतु याची कधीच डागडुजी झालेली नाही. याच्या बाबतीत कधीच गांभीर्याने विचार केला गेला नाही. तर आमचा शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे एकदा या नेतवड धरणातील गाळ काढावा आणि या धरणाला, इथल्या जागेला, भविष्यात इथं संगमेश्वराचं मंदिर आहे, 2 नद्यांचा संगम आहे, याला सुद्धा चांगल्या प्रकारचा जो काही दर्जा आहे दिला जातो, त्या दर्जाची सुद्धा आमची मागणी आहे. या सुशोभीकरण करणार आम्ही या ठिकाणी.
त्या आमदारांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून थोडी कामं या ठिकाणी आम्ही केलेली आहे. यानंतरही भविष्यामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करून चांगल्या पद्धतीची वनराई या ठिकाणी होईल. आणि इथं स्मशानभूमी आहे, परंतु स्मशानभूमीत आल्यानंतर कोणत्याही माणसाला स्मशानभूमीत आलं असं वाटणार नाही, अशा प्रकारचं सजावटीचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. परंतु खरं तर धरणामध्ये पाणी आलं तर या ठिकाणचा परिसर अतिशय शोभून दिसत अशी आमच्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे. तर ही अपेक्षा प्रतिनिधींच्या मार्फत पूर्ण व्हावी अशी आमच्या ग्रामस्थांकडून मी विनंती करतो.